जय महाराष्ट्र. मी संतोष पनाळे. आज शिवसेनेच्या वतीने राज्यसभेसाठी ज्योतिताई वाघमारे यांची निवड झाली. सर्वप्रथम ज्योतिताई वाघमारे यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. एका सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला राज्यसभेची खासदार बनवणं ही काही साधी आणि सोपी गोष्ट नाही, पण ही किमया साधली आहे शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी. खरं तर याकरिता महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांच्या वतीने मी शिंदे साहेबांचेही आभार व्यक्त करतो. आज मला बाळासाहेब ठाकरे साहेबांची आठवण येते, कारण बाळासाहेबांनी सर्वसामान्य व्यक्तीला आमदार केलं, मंत्री केलं, खासदार केलं. तीच किमया सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब पुढे करतायत. ज्योतिताई वाघमारेंच्या रूपाने त्यांनी दाखवून दिलं की सर्वसामान्य माणूस सुद्धा आपल्या मेहनतीच्या बळावर, कष्टाच्या बळावर, आपल्या प्रामाणिकपणाने राज्यसभेची खासदार होऊ शकते. महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना मी या निमित्ताने आवाहन करतो. बघा, एकीकडे उद्धव ठाकरे आहेत, आदित्य ठाकरे आहेत, आणि दुसरीकडे एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत. उद्धव ठाकरेंनी कधी विचार केला नाही की अशा एखाद्या सर्वसामान्य महिलेला आपण राज्यसभेवर पाठवावं किंवा आमदार करावं. नाही. आत्ताचीच गोष्ट घ्या ना. या राज्यसभेसाठी आदित्य ठाकरे कोणासाठी प्रयत्न करत होते अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. एका अमराठी महिलेसाठी, ज्या महिलेचं शिवसेनेसाठी काहीही योगदान नाही, अशा महिलेकरिता जी पूर्वी शिवसेनेच्याच माध्यमातून राज्यसभेवर खासदार होती, तिच्याकरिता पूर्ण ताकदीनं प्रयत्न करत होते की ती परत एकदा राज्यसभेवर खासदार म्हणून जावी. आणि दुसरीकडं सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी एका सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला राज्यसभेचं खासदार केलंय. ही किमया साधी नाही. शिवसैनिक हो, लक्षात घ्या. ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे शिवसेना चालवायचे, शिवसेना वाढवायचे, अगदी तीच पद्धत एकनाथरावजी शिंदे साहेब अवलंबित आहेत. या निमित्तानं हे मला प्रकर्षाने आपणाला सांगावं असं वाटतंय. मित्रांनो, सर्वसामान्य व्यक्ती जर कोणत्या पक्षामध्ये मोठा होऊ शकत असेल तर मी अभिमानानं सांगू इच्छितो की ती शिवसेना आहे. आणि ती शिवसेना म्हणजे सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वातील शिवसेना आहे. अगदी पाहायला गेलं तर काय बॅकग्राऊंड आहे वाघमारेताईंचं? काहीच नाही. एक सर्वसामान्य, ज्यांची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, चळवळीतून आलेल्या व्यक्ती, स्वतःच्या हिमतीनं केवळ एक शिवसेनेची प्रवक्ता, शिवसेनेची बाजू अगदी ठामपणे महाराष्ट्राच्या समोर असेल किंबहुना देशाच्या समोर असेल, ते सातत्याने मांडत आलेले आहेत. शिवसेना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्याच कामाची पोचपावती म्हणून एका ग्रामीण भागातील सोलापूर सारख्या ठिकाणातील महिलेला सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी राज्यसभेची खासदार करून हे दाखवून दिलंय की जो काम करेल, जो निष्ठेने राहील, तोच खरा या येणाऱ्या काळामध्ये पदाचा दावेदार असेल. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना मी या निमित्तानं आवाहन करतो की अगदी तळमळीनं तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचा, त्यांची कामं करा, आणि निश्चितच एक दिवस तुम्ही केलेल्या कामाची पोचपावती, ज्या पद्धतीने वाघमारेताईंना आज राज्यसभेची खासदारकी मिळाली, त्या पद्धतीने तुम्हालाही पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, आमदारकी असेल, खासदारकी असेल, किंबहुना महाराष्ट्राचे मंत्री म्हणून सुद्धा तुम्ही शिवसेनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये दिसाल. पुन्हा एकदा सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचे मनपूर्वक आभार. आणि ज्योतिताई वाघमारे, आपणास पुन्हा एकदा माझ्या आणि शिवसेनेच्या वतीने पुन्हा एकदा अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. या खासदारकीचा उपयोग आपण सर्वसामान्यांसाठी करावा, हीच या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र.